संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती हे गुन्हे दाखल झालेत। 24 फेब्रुवारीला मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केला होता आणि या संदर्भामध्ये आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी सुमित पवार आपल्या सोबत आहेत। सुमित, संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। रास्ता रोको संदर्भातला गुन्हा आहे, काय माहिती समोर येते? नक्कीच अमित, सगळेश्वरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते। त्यावेळेस त्यांनी 24 फेब्रुवारीला मराठा समाज बांधवांकडून जिल्ह्यात रास्ता रोको करावे असा इशारा देण्यात आला होता। तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील कारवाईचा इशारा देण्यात आला होता। अशाच संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड तालुक्यात मग काही मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले। त्यासोबत आज पाचोड पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर त्या गुन्हा दाखल केलेला आहे। अमित, सुमित, आंदोलकांकडून याबद्दल काही प्रतिक्रिया येते? अद्याप तरी कुठल्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीयेत। आता एक थोड्या वेळापूर्वी हा गुन्हा दाखल झालेला आहे। आता या संदर्भात काय प्रतिक्रिया ते बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सुमित या सगळ्या माहितीसाठी। तर आपण पाहतो संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांवरती आता गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि या पार्श्वभूमीवरती हे गुन्हे दाखल झालेले आहेत।